आठवतं? कारण तुमच्या लक्षामध्ये तुम्ही तेच ठेवलेलं आहे ना, तुम्ही लक्षात तेच ठेवलेलं आहे. म्हणून तुम्हाला, तुम्ही म्हणजे मी पण त्यातलाच आहे हा, म्हणून मला ते आठवतं. याच्या व्यतिरिक्त म्हटलं मी नामच जर लक्षात ठेवलं, तोच जर लक्षात ठेवला तर मला तोच आठवेल ना. पण या जगामध्ये जगताना ज्या वातावरणात जगतोय त्या वातावरणामध्ये मायेचा पसारा भरपूर आहे आणि याचा पसारा अगदी कमी हो. याचा पसारा कमी आहे. याचा पसारा किती आहे म्हटलं, त्याचा पसारा फक्त तो बसलाय ना तेवढाच, तो बसला एवढाच त्याचा काय तो पसारा. बाकी सगळा मायेचा पसारा, त्याच्या बाजूचं डेकोरेशन, त्याच्या पुढचं डेकोरेशन, हे डेकोरेशन, बाहेर लावलेल्या बोर्डाचं डेकोरेशन, हे सगळा त्याचा बाकीचा पसारा सगळा मायेचा पसारा. त्याचा पसारा तो बसलाय तेवढाच. आता मला सांगा, लोक हा पसारा बघून त्याच्याकडे येतात का त्याला बघून या पसाऱ्यामध्ये येतात? लोक या पसाऱ्याला बघून त्याच्याकडे येतात ना. याचा परिणाम लोक पहिला पसारा जवळ करतात आणि मग आसरा जवळ करतात. हा व्यवहार आहे जगातला. त्यामुळे मायेच्या बाजारात अडकलेला हा माणसाला भगवंत कणभर दिसतो आणि भगवंताच्या बाजारात भगवंत मणभर असतो आणि माया कणभर असते. माया कणभर. म्हणून माझ्या स्मरणामध्ये ज्या वातावरणात मी जगतोय त्या वातावरणाला ठेवायचं का या वातावरणाला ज्याचा आधार आहे त्याला ठेवायचं, मी ठरवायचं. पण भौतिक जगात जगणाऱ्या माणसाला हे अवघड आहे. म्हणून त्याचं स्मरण करणं फार अवघड, फार अवघड. तो स्मरणामध्ये ठेवणं तर त्याहून अवघड. आणि तो स्मरणात ठेवण्याचा जो उपाय महाराजांनी सांगितला, नाम तयाचे गाई, ते भगवंताचं नाम कसं गा? अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, आणि समस्तांची लज्जा तजुनी भगवत चिंतन करी. म्हणजे इतर सगळ्यांपेक्षा तो मला आवडला पाहिजे. इतर सगळ्यांकडनं जो आनंद मिळतोय त्याच्यापेक्षा याच्याकडचा आनंद मला अधिक वाटला पाहिजे. असं जेव्हा वाटेल त्यावेळेला त्याचं नाव माझ्या तोंडात येईल, त्याच्याशिवाय कसं येईल? महाराज फार अवघड आहे, फार अवघड आहे. कारण विषयांच्या मध्ये रमलेला मी, त्या विषयांच्या आनंदामध्ये रमलेला मी, त्या विषयांच्या गोडीला सोडासाठी तयारच नाही हो, तयारच नाही आहे. आणि त्याला माझं उत्तर काय आहे? बुवा, जे पाहिलंच नाही आहे म्हटलं त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि आयुष्यभर खस्ता खायच्या, त्याच्यापेक्षा आहे तो आनंद काय वाईट आहे? म्हणून त्या विषयांच्या आनंदामध्ये हा जीव रमतो, म्हणून रमतो. पण शहाणी माणसं ही खऱ्या आनंदाच्या दृष्टीने जातात आणि माझ्यासारखी माणसं अशाश्वत आनंदाला शाश्वत आनंद समजून त्याच्यात रमतात. म्हणून भगवंताचं स्मरण अवघड आहे. त्याच्यापेक्षा जरा सोपं सांगा. गोसावी नंदन महाराजांनी म्हणून शब्द केला, जासी पाहता भवश्रम गेला. म्हटलं काही करू नका, नुसतं त्याच्याकडे पहा. पोथ्या पुराण नको, नाम जप नको, काही नको, काही नको, काही नको, नुसतं पहा. ज्याला भगवंताकडे पाहता आलं ना त्याचा भवश्रम गेला, म्हणजे जन्ममृत्यूचं राडगाडगं सुटलं, म्हणजे तो मुक्त झाला. ज्याला भगवंताकडे पाहता आलं. काय लागतं भगवंताकडे पाहायला? आपण इथं आल्यानंतर सगळ्यांनी महाराजांचं दर्शन घेतलंय का नाही? सगळ्यांनी घेतलंय. मला सांगा, महाराजांनी कुठल्या रंगाचा शेला अंगावरती घेतलाय? मला डोकं खाजवायला लागतं, कुठल्या रंगाचा घातला म्हणजे सांगणारा बुवा सुद्धा महाराजांच्याकडे बघत नाही. हा म्हणजे मलाही डोकं खाजवायला लागतं की मी इतका वेळ त्यांच्याकडे बघून कीर्तन करतोय, पण कुठल्या रंगाचा शेला घातलाय मला आठवत नाही. पाहिलं ना तू? मग पाहिलं असे. मला एक शाणा म्हटलं तर, बुवा देवळात काय जाऊन देवाचे कपडे बघायचे असतात काय? देव महत्त्वाचा असतो, कपडे महत्त्वाचे नसतात. म्हटलं हे मलाही माहिती आहे. म्हटलं जर देव महत्त्वाचे कपडे महत्त्वाचे नसतील तर मग तू कशाला आलास असा? तूही तसाच यायला पाहिजे होतास का? कपडे महत्त्वाचे नाही आहेत. म्हटलं हे जसं तुझ्या आयुष्यात आहे ना तसं त्यांच्याही आयुष्यात आहे. तेही तसेच आहेत ना. लक्षात ठेवा, पाहणं
जमतं. आणि जर पाहता आलं असतं ना, त्या माणसाचा उद्धार करायला संताची गरजच नव्हती. हो, गरजच नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे की अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. त्याच्यासाठी काय करावं लागतं? योगीराज विनवणे मना आले ओ माये. काय शब्द आहे माऊलींचा, की जर पाहायला शिकायचं असेल ना, तर म्हटलं योगीराजांना प्रार्थना केल्याशिवाय पाहता येत नाही. अन्यथा पाहणं सोपं आहे. हो, अर्जुनाला भगवंताकडे पाहता येत नव्हतं का? घाबरला तो. भगवंताला त्याला दृष्टी द्यावी लागली. पाहता येत नव्हतं का? पाहता येत होतं. पण पाहता पाहणे दूर सारोनिया, हा जो ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे की पाहता पाहणे दुरी सारोनिया, त्याला जर बघायचं असेल तर पाहण्याचं पाहणं पण सारावं लागतं बाजूला. आणि ते पाहण्याचं पाहणं पण सारायला दृष्टी असावी लागते. दृष्टी कशाची दृष्टी आहे ती? माऊलीचा अभंग आहे, देखण्याच्या 3 जाती. देखण्याच्या 3 जाती कुठल्या? एक चर्मचक्षु आहेत, एक मनचक्षु आहेत आणि तिसरे प्रज्ञाचक्षु आहेत. है ना? प्रत्येक माणसाला हे 3 डोळे आहेच आहेत. एक सामान्य डोळे आहेत, एक मनचक्षु आहेत आणि तिसरे प्रज्ञाचक्षु आहेत. सामान्य डोळ्याला दिसलेलं सामान्य डोळा पाहतोच असं नाही. सामान्य डोळ्याला जे दिसतं ते तो मनाकडे पाठवतो आणि मनाला विचारतो हे काय आहे. तेव्हा मन म्हणतं मला मेल्याला काय माहिती, म्हणून तो ते बिराड बुद्धीकडे पाठवतो, प्रज्ञेकडे. आणि प्रज्ञेला विचारतो हे काय आहे. तेव्हा प्रज्ञा तिच्याजवळ तिच्या आठवणी, तिच्या स्मृतीमध्ये असणारे जे सगळे आकार आहेत त्याच्याबरोबर हे तपासून बघतो. आणि तपासल्यानंतर ज्याच्याबरोबर 100% जुळलं, प्रज्ञा सांगते हे आहे. मग मनाकडे ते गेल्यानंतर मन डोळ्याला सांगतं अरे तू जे बघतोयस ना ते हे आहे. आणि मग डोळ्याला कळतं की आपण जे पाहतोय ना ते हे आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे इथं, एक वेळ चर्मचक्षु नसले तरी सुद्धा चालतात, मनचक्षु असले पाहिजे. आणि एक वेळ चर्मचक्षु नसले तरी चालतील, मनचक्षु नसले तरी चालतील, प्रज्ञाचक्षु मात्र माणसाचा जागा पाहिजे. ज्याचा प्रज्ञाचक्षु जागा आहे ना, त्याला आंधळा असून सुद्धा तो वाचू शकतो. तो आंधळा असून सुद्धा म्हटलं पाहू शकतो. तो आंधळा असून सुद्धा अनुभवू शकतो. ज्याचा प्रज्ञाचक्षु जागा आहे. माधांचे आमचे गुलाबराव महाराज जन्मांध होते, वयाच्या 6व्या महिन्यामध्ये डोळे गेले. 6व्या महिन्यात. आता 6व्या महिन्यात डोळे गेल्यानंतर त्या माणसाला काय अक्कल असते? कळतं का? दिसतं त्याला काही? 6व्या महिन्यात डोळे गेलेत. पण महाराज माधानला राहून, म्हणजे नांदेड माधानला राहून महाराज ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये कुठल्या रकान्यामध्ये, कुठल्या पुस्तकामध्ये, कुठल्या पानावरती कुठला मॅटर लिहिलेला आहे हे सांगायचे. हो, आता हे कुठं, ते ऑक्सफर्ड विद्यापीठ कुठं, तिथं असणाऱ्या हजारो त्या कपाटांमध्ये कुठल्या रकान्यामध्ये कुठलं पुस्तक, त्याच्यामध्ये तुझा विषय कुठं लिहिलेला आहे आणि तो कितव्या रांगेमध्ये लिहिला आहे, इथपर्यंत महाराज सांगायचे. आता त्यांनी कधी वाचलं हे पुस्तक? आळंदीला आम्ही असा एक माणूस पाहिलाय, आम्ही पाहिलाय. हा, तो आंधळा आहे आणि तो ज्ञानेश्वरी वाचतोय. आंधळा आहे आणि ज्ञानेश्वरी वाचतोय. तो त्या अक्षरांवरनं बोटं फिरवायचा आणि ती अक्षर म्हणायचा. आम्ही त्यांना विचारलं, म्हटलं काका, म्हटलं तुम्हाला ब्रेल लिपी माहिती आहे का? तो म्हटला काय असते? काय असते? म्हटलं आंधळ्या लोकांची भाषा असते. तो म्हटला मी अडाणी, म्हटला लिहिता वाचता येत नाही. म्हटला ब्रेल लिपी तर आमचीच गोष्ट आहे. म्हटला लिहिता वाचताच येत नाही. आम्ही त्याला म्हटलं की म्हटलं किती खोटं बोलता, ज्या अक्षरावरती बोटं ठेवताय म्हटलं ते अक्षरच तुमच्या तोंडाने तुम्ही बोलताय आणि काय हे सांगता मला येत नाही. ते म्हटले मला खरंच वाचता लिहिता येत नाही. मी याच्यावरती हात ठेवला ना की ते अक्षर सांगतं मला हे म्हण, ते अक्षर मला सांगतं हे म्हण.
याच्यासाठी प्रज्ञाचक्षु जागा असावा लागतो. महाराज म्हणतात अर्जुनाला जेव्हा हा प्रज्ञाचक्षु दिला त्यावेळेला त्याला भगवंताचं विराट दर्शन घेता आलं. या डोळ्यांनी नाही घेता आलं त्याला दर्शन. म्हणून पाहण्यासाठी योगीराज विनवणे मनाले ओ माय, त्या योगीराजांनी मला दिलं. म्हटलं बुवा ते फार अवघड आहे, कधी योगी भेटायचा, फार अवघड, त्याच्यापेक्षा सोपं. म्हटलं काही करू नका, विनटे ज्याच्या पायी, नुसतं भगवंताला शरण जा, शरण जा. मला विषय संपवायचा आहे म्हणून. बापरे, विनटे ज्याच्या पायी त्याला नुसतं शरण जा. म्हटलं शरण जाणं तरी सोपं आहे का? का? म्हटलं शरण जाण्यासाठी 4 गोष्टी सोडाव्या लागतात. 4 गोष्टी सोडाव्या लागतात. तया अहम वाचा चित्त आंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे, मौलांचा शब्द आहे. शरण जाण्यासाठी भगवान गोपालकृष्णांचा शब्द आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवंताचा शब्द आहे. मला शरण यायचं असेल तर सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग करावा लागतो. शरण येण्यासाठी 4 गोष्टी सोडाव्या लागतात. तर या अहम, वाचा, चित्त आणि अंग, या 4 गोष्टी सोडाव्या लागतात. म्हटलं याच्यातलं मला काय सोडणं शक्य आहे? माझा मीपणा सोडणं शक्य आहे, माझी वाचा सोडणं शक्य आहे. प्रत्येकाला आपलं केलेलं बोलून दाखवायला फार आवडतं, माहिती आहे, फार आवडतं. बुवा तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्यानंतर पूजा झाल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नाही. विचारलं का मला तुला मी? पण माणसाला बोलायला फार आवडतं. बुवा आम्ही आमच्या वाढदिवसाला 101 लोकांना म्हटलं जेवायला घालतो. विचारलं का तुला मी? पण माणसाला बोलायला फार आवडतो. आपलं केलेलं कर्तृत्व काय बुवा, शेवटी आपण सांगितलं नाही तर लोकांना कळणार कसं? म्हटलं त्याचा तू कशाला विचार करतो? लोकांना कळू अगर न करतो, तुला कळालं ना, सोडून दे विषय. पण नाही ना, नाही. वाचा टाकणं अवघड, अहम टाकणं अवघड, चित्त, आपण आपल्या चित्ताच्या ठिकाणी जी एखादी गोष्ट स्थिर केलेली आहे ती सोडणं फार अवघड आहे. का? अहंकार आहे ना. चित्त आणि अंग, अंग म्हणजे स्वतःच्या शरीराचा त्याग करणं. मला सांगा काय शक्य हो? शरण जाण्यासाठी हे सगळं अपेक्षित आहे. म्हटलं मग बुवा आनंद मिळवायचा असेल ना तर हे सगळं करावं लागतं. आणि ज्यांनी जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी या सगळ्याला पाठीला सोडलं त्याचं जीवन आनंदी झालंच. असं आपल्यासमोर दर्शन कोणाचं आहे? तर असं दर्शन आपल्यासमोर फक्त यशवंतराव महाराजांचं आहे, की ज्यांनी जीवनामध्ये ह्या आनंद मिळवण्यासाठी स्वतःच्या सुखाला तिलांजली दिली, स्वतःचं स्वत्व ज्यांनी मागे सोडलं. आपण महाराजांचं चरित्र बघा, वाचा, इथं आहेत पुस्तकं. महाराजांचं चरित्र पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटे काढले पण दुसऱ्याची घरं भरली. हो, दुसऱ्याचं आयुष्य सुखी केलं, वेळ प्रसंगी स्वतः दुःखात राहिले पण दुसऱ्याचं आयुष्य आनंदी करून सोडलं. हे तेव्हाच घडतं ज्या वेळेला माणूस स्वतःचं स्वत्व सोडत असतो तेव्हा. आणि अखंड आपल्याच ध्यानामध्ये निमग्न राहिले. तोच ध्यानात निमग्न राहू शकतो जो जीवनात एकच नक्की करू शकतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक नक्की केला, त्यांचा नारायण. आणि त्यांनी त्यांच्या नारायणाच्या पलीकडे तोंडामध्ये दुसरा शब्द धारण नाही केला. आयुष्यामध्ये सुख आलं तरी नारायणानेच आणलं आणि आयुष्यात दुःख आणलं तरी नारायणानेच आणलं. म्हणजे आपल्या देहापलीकडे त्यांनी जर काही जपलं असेल तर ते फक्त नारायण जपला, फक्त नारायण. त्यांनी स्मरण फक्त नारायणाचं ठेवलं. त्यांनी ध्यानामध्ये एकच धरला, तो सुद्धा नारायणच धरला. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जर पाहिलं असेल तर जनता जनार्दनातला नारायणच पाहिला. आणि शरण जर ते गेले असतील तर हे सगळे प्रकार सोडून एका नारायणाला शरण गेले. याचा परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये ते शेवटपर्यंत आनंदीच होते. नुसते नाही तर ते आज समाधिस्थ झाल्यानंतर सुद्धा अजून आनंदच देत आहेत. अजूनही ते आनंदच देत आहेत. तो आनंद आपण घेण्यासाठी म्हणून तर इथं जमतो. त्या आनंदाला आपल्याला कुठेतरी मिळते म्हणून तर आपण इथं येतो. नाही तर कशाला इथं आलो असतो. आनंद मिळतोय म्हणून इथं येतो.
अशा आनंदाशी एकरूप झालेलं दोन भावांचं चरित्र आपण पाहतोय. थोडंसं चरित्र बघूयात आणि आख्यानाकडे जाऊ. पूर्वपदात महाराज संवाद करतात, असा आनंद ज्यांनी जीवनामध्ये जपला, तो जपण्यासाठी या चारही पदांना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवला, ते जळोजी आणि मळोजी. त्यांनी भगवंताला कसा जवळ केला आणि त्यांना भगवंत कसा प्राप्त झाला, उत्तरांगात बघू. तोपर्यंत देव गजानन ध्याय प्राण्या, देव गजानन ध्याय बा दिन दिन दा धा दिन दिन दा दिन दिन दा दिन दिन दा. देव गजानन ध्याय प्राण्या, देव गजानन ध्याय. प्राण्या देव गजानन ध्याय. स्मरता मग संकट कैचे, ज्या स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गाय प्राण्या, नाम तयाचे गाय. देव गजानन ध्याय प्राण्या, देव गजानन ध्याय, गजानन ध्याय, गजानन ध्याय. म्हणा, कोण म्हणताय? या पटकन. बोला काशी विश्वनाथ महाराज की, पंढरीनाथ महाराज. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग रंग. नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा. अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग. नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा. उंबरठ्यासी कैसे उंबरठ्यासी कैसे आम्ही जातीन, उंबरठ्यासी कैसे आम्ही जातीन. कैसे तुझे रूप पाहू कैसे तुझे रूप पाहू. पायरी बैसू पायरी बैसू गाऊ अभंग. नाथा घरी वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू. चंद्रभागे मोगे रंगना, चंद्रभागे मोगे रंगना. विठ्ठल विठ्ठल म्हणू, विठ्ठल विठ्ठल म्हणू गाऊ. विठ्ठल 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 होऊन संग. नाथा घरी नाचे आषाढ कार्तिक, आषाढ कार्तिक साधू जन येती. चंद्रभागे वाळवंटी संत हो, चंद्रभागे वाळवंटी संत हो. चोखा म्हणे आहो देवा, चोखा म्हणे आहो देवा. पाहुणी होती दंग दंग.